गेटवे ऑफ इंडिया येथील बोट दुर्घटनेत काही प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे मुंबई पोलीस, नेव्ही आणि कोस्ट गार्डनं आज या बेपत्ता प्रवाशांचा पुन्हा एकदा शोध सुरू केलाय। तर कालच मुंबईमध्ये बोट दुर्घटना घडलेली होती आणि या बोट दुर्घटनेमध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झालेला होता। प्रवासी बोटवरील जवळपास 10 प्रवासी हे मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर जवळपास 101 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। मात्र त्यातील काही प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याचं समोर आल्यानं आता पुन्हा एकदा मुंबई पोलीस, नेव्ही आणि कोस्ट गार्डनं त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू केलंय। पोलीस, नेव्ही आणि कोस्ट गार्ड कडून हे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। जे प्रवासी बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेतला जातोय। काल दुपारी 3:55 ही बोट दुर्घटना घडलेली होती। एका नेव्हीच्या स्पीड बोटने या प्रवासी बोटीला धडक दिली आणि या धडकेमध्ये प्रवासी बोटवरील 10 जणांचा मृत्यू झाला। तर नेव्हीच्या स्पीड बोटवरील 3 मृत्यू झालेला आहे। यामध्ये एकूण 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर प्रवासी बोटवरील अनेक जणांना वाचवण्यात यश आलेले आहे। मात्र त्यातील काही प्रवासी हे बेपत्ता असल्याचं समोर आल्यानं आता पुन्हा एकदा आज सकाळपासूनच पोलीस, नेव्ही आणि कोस्ट गार्डनं सर्च ऑपरेशन सुरू केलंय। पोलिसांकडे 2 मिसिंग केसेस ज्या आहेत त्या आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्याच्या शोधकार्य जे आहे ते चालू आहे। बोटवरील जबाबदार जे ड्रायव्हर आणि इतर आहेत यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु याच्यामध्ये अधिक तपास अजून आम्हाला करणं आवश्यक आहे।